हरिओम. मी कविता विरा धोपटे, पारडी उपासना केंद्र, नागपूर. मी बापू परिवारामध्ये 2012पासून जोडले आणि कोविडमध्ये 2021च्या साली म्हणजे 15 एप्रिल 2021ला माझ्या मिस्टरांची डेथ झाल्यानंतर 4-5 महिने झाल्यानंतर मला राशन कार्डचं काम करायचं होतं. आता राशन कार्डचं काम करायचं होतं म्हणजे मला माझ्या मिस्टरांचं नाव तिथून काढून आणि माझ्या मुलाचं नाव तिथे टाकायचं होतं. आणि त्याच्यामध्ये निराधारचं बनवायसाठी आपल्याला इन्कम वगैरे करावं लागतं कमी राशन कार्डमध्ये, तर ते पण मला एक काम करायचं होतं. पण आता हे सर्व करण्यासाठी कोविडमध्ये सर्व बंद होतं. पण तरीही मी म्हणजे एका दलाला विचारलं की मी कसं करायचं म्हणून. त्या दलालांनी मला सांगितलं की याला 300-400 रुपये खर्च आहे आणि 2 महिन्यानंतर तुम्हाला हे राशन कार्ड मिळेल. आणि मला राशन कार्डची खूप गरज होती त्यावेळेस, कारण माझी काही कामं राशन कार्डमुळे अटकलेली होते. तर मग मी आता कसं करू, म्हणून माझ्या मुलीला म्हटलं चला आपण दोघेजण राशन कार्डच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथं बघू काय होते. मग आम्ही दोघीजण राशन कार्डच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं ऑफिसरने की तुम्ही 3 किंवा 4 रुपयाचे फॉर्म आहेत ते तुम्ही भरून घ्या. त्याच्यामध्ये एका याच्यामध्ये तुम्ही मिस्टरांचं नाव काटा, दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही मुलाचं नाव चढवा आणि इन्कम पण तुम्हाला तिथे कमी होऊन जाईल, म्हणजे तुम्हाला निराधारचं करायला बरं येईल. असं त्यांनी आम्हाला 2-3 फॉर्म भरून जे 400-500 रुपयाची गोष्ट होती ती आमची 26 रुपयामध्ये तिथे झाली. मग आम्ही ते केल्यानंतर त्यांनी आम्हाला म्हटलं की तुम्ही 8 दिवसानंतर येऊन बघा. मग आम्ही 8 दिवसानंतर पुन्हा तिथे राशन कार्डच्या ऑफिसमध्ये गेलो. तर राशन कार्डच्या ऑफिसमध्ये जेव्हा आम्ही 8 दिवसांनी नंतर गेल्यानंतर बघितलं तर आमचं राशन कार्ड पूर्ण तयार होतं. त्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचं नाव पण कटलेलं होतं आणि माझ्या मुलाचं नाव पण चढलेलं होतं आणि इन्कम पण कमी झाली होती की जी 21,000ची इन्कम आपल्याला निराधार बाईंसाठी पाहिजे असते ती पण तिथे लिहून आलेलं होतं. म्हणजे माझं पूर्ण राशन कार्ड तयार झालं होतं. मग मी आपलं राशन कार्ड घरी घेऊन आले आणि आपले जे काही कामं होते ते केले. त्याच्यानंतर काय झालं, 1 महिन्यानंतर माझ्या जाऊला मग राशन कार्डचं हे काम करायचं होतं. तिने मला म्हटलं की तू जसं केलं तसं माझं पण करून दे बा. मग मी तिचं पण म्हटलं आता चला हिला करायचं आहे, तिला वाटलं की मी केलं तर हिला जमते बा म्हणून तू करून घे, म्हणून मी तिचं राशन कार्ड घेऊन पुन्हा करायला गेले तिथे. पण तिथे जेव्हा मी गेली तेव्हा मी ते जे गोष्टी त्यांच्या ऐकल्या ते मी आश्चर्यचकितच झाली. मी तिथे जेव्हा त्यांचं राशन कार्ड करायसाठी गेली तेव्हा त्यांनी म्हटलं की ह्या राशन कार्डचं कोणतंच काम इथं होणार नाही, कारण आमचं काम 3 महिन्यापासून बंद आहे. मी आश्चर्यच केले, म्हटलं माझं काम तर तिथं कसं झालं की माझं म्हणजे मी राशन कार्डसाठी जेव्हा आणि एकतर राशन कार्डचे जेव्हा ते नाव कटून किंवा ते ऑनलाईन होतं ते सर्व मुंबईवरून प्रोसिजर होतात म्हणून हे आम्हाला तिथे साहेबांनी सांगितलं होतं. पण मी जेव्हा माझ्या जाऊचं मग करायला गेली तर त्यांनी सरळ म्हटलं की 3 महिन्यापासून मुंबईतलं काम बंद आहे, हे काही होणार नाही. मला आश्चर्य वाटलं की मी आत्ताच 2 महिन्या पहिले गेले आणि माझं पूर्ण व्यवस्थित त्यावेळेस सर्व बंद होतं. पण बापूने माझं कसं करून घेतलं मला हेच नाही कळलं. म्हणजे बघा, बापू आपला हा क्षणोक्षणी आपल्यासोबत असतो. म्हणजे जिथे आपल्याला कुठे त्रास होणार असला की बापू बरोबर तिथे येऊन आपलं ते काम सुरळीतपणे करून देतो. बापू खूप खूप अंबज्ञ बापू. मी म्हणजे आयुष्यामध्ये कधी मरेपर्यंत माझ्या जीवात जीव असेपर्यंत बापू मी तुम्हाला कधी विसरणार नाही. 108,000% पण मी तुम्हाला अंबन देऊन तरी कमी आहे माझ्यासाठी. बापू अशीच तुम्ही माझ्यासोबत सतत राहा आणि सतत माझ्या परिवारासोबत जोडून राहा, हीच माझी खूप इच्छा आहे. मला सोडू नका, मला काही नको बापू रे, फक्त तुम्ही हे आणि तुमचं फक्त प्रेम म्हणून बापू रे. हरिओम अंबज्ञ.